आणि त्यातनं हा सगळा संताप आलेला आहे। पण आज आंदोलन होण्याचं नेमकं कारण काय ठरलं होतं? कारण गेल्या काही दिवसांपासून व्हिडिओ क्लिप्स फिरत होत्या बदलापुरात आणि या सगळ्या घटनेची चर्चा होत होती। मात्र आज हे साधारण आठवड्याभरानंतर हे आंदोलन होतंय। सर, यामागची पार्श्वभूमी खरं तर आपण आधी समजून घेतली पाहिजे की 13 ऑगस्टला ही घटना शाळेत घडल्यानंतर मुली ज्या आहेत त्या शाळेत जायला तयार होत नव्हत्या, घाबरत होत्या। त्यामुळे मुलीच्या पालकांनी त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली। त्यानंतर त्यांनी असा काही प्रकार त्यांच्यासोबत घडल्याची माहिती दिली। त्यानंतर मनसे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या ज्या महिला पदाधिकारी आहेत, प्रियांका दामले, संगीता चेंदवणकर यांनी त्या मुलीच्या घरच्यांची मदत करत त्या मुलींची वैद्यकीय तपासणी केली आणि त्यामध्ये हा सगळा जो प्रकार आहे तो समोर आलेला आहे। आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी या मुलीचे कुटुंबीय ज्यावेळेस या पोलीस ठाण्यामध्ये गेले होते त्यावेळेस खरं तर दिरंगाई झाल्याचा या ठिकाणी आरोप आंदोलकांचा होता, बदलापूरकरांचा होता। कारण दुपारी 12 वाजता हे कुटुंबीय पोलीस ठाण्यात गेले होते आणि त्यानंतर गुन्हा दाखल व्हायला मात्र मध्यरात्र झालेली होती। याबाबत सुद्धा या भागाचे जे पोलीस उपायुक्त आहेत डॉक्टर सुधाकर पाठारे त्यांनी असं स्पष्टीकरण देताना सांगितलं होतं की ही मुलगी अतिशय लहान आहे, तिच्याकडून संपूर्ण प्रकरण समजावून घेण्यात पोलिसांचा बराच वेळ गेला आणि त्यानंतर हा सगळा जो गुन्हा आहे तो रात्रीच्या सुमारास दाखल करण्यात आला। मात्र त्यानंतर अवघ्या 3.5 तासात आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असा दावा पोलीस उपायुक्तांनी केलेला आहे। सोबतच त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा यासाठी राज्य सरकारकडे पोलिसांकडून विनंती केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं आणि आंदोलन न करण्याची विनंती केली होती, बदलापूरकरांना आवाहन केलं होतं। मात्र गेल्या काही दिवसात आंदोलन होण्याचं जे प्रमुख कारण जर आपण पाहिलं तर ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेनं गेल्या 4 दिवसात कुठलीही आपली बाजू किंवा कुठलीही भूमिका लोकांसमोर येऊन मांडली नव्हती। खरं तर एखाद्या शाळेत असा प्रकार घडतो, त्या शाळेत मुली असुरक्षित असल्याचा मेसेज जातो, त्यावेळेस शाळा प्रशासनानं अगदी पहिल्याच दिवशी समोर येऊन पोलीस ठाण्यात येऊन आरोपीवर कठोर कारवाई करण्यास सांगितलं पाहिजे होतं किंवा शाळा प्रशासनाकडून या सगळ्या प्रकाराचा निषेध करायला हवा होता, पालकांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं। मात्र 4 दिवस शाळा प्रशासनाकडून कुणीही समोर आलं नाही आणि ज्या वेळेस हा सगळा उद्रेक होऊ लागला, शाळा प्रशासनाविरोधात संताप होऊ लागला, त्यावेळेस शाळेने एक निवेदन जारी केलं आणि त्यात मुख्याध्यापिकांना निलंबित केल्याची माहिती दिली। वर्ग शिक्षिका आणि आया ज्या प्रसाधन गृहात लहान मुलींना घेऊन जाणाऱ्या आया असतात त्यांना कामावरून काढून टाकल्याची माहिती दिली। मात्र हे सगळं जर पहिल्याच दिवशी शाळेनं केलं असतं तर कदाचित बदलापूरमध्ये झालेला हा सगळा उद्रेक टाळता आला असता। सोबतच पोलिसांनी सुद्धा विश्वासात घेऊन पहिल्याच दिवशी माहिती दिली असती पत्रकारांना, कारण पत्रकारांच्या माध्यमातून समाजापर्यंत ही सगळी माहिती जात असते। मात्र शुभदा शितोळे ज्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक होत्या त्यांनी 3 ते 4 दिवसात पत्रकारांना या प्रकरणाची कोणतीही माहिती दिली नाही, ही देखील एक मोठी चूक म्हणावी लागेल आणि त्यामुळेच या उद्रेकामध्ये भर पडली आणि आज हे आंदोलन या ठिकाणी झालं। अगदी शाळा प्रशासन आणि पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे हा संताप बाहेर आलेला आहे। लपवा छपवी करण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्याचा बदलापूरकरांना राग आला होता आणि त्याचंच पर्यवसान या आंदोलनामध्ये झालं। दिवसभर हा रेल रोको सुरू होता आणि या सगळा घटनाक्रम आपण पाहिलेला आहे, कशा पद्धतीनं लोक संतप्त आहेत। पोलिसांनी सौम्य लाठीमार करून त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावर सुद्धा पोलिसांवर दगडफेक करत या आंदोलकांनी आपली प्रतिक्रिया नोंदवल्याचं आपण या दृश्यांमध्ये सहजपणे पाहू शकतो। धन्यवाद निनाद, दिलेल्या सगळ्या अपडेट्सबद्दल आणि पुढचे अपडेट्ससुद्धा तुमच्याकडून घेत राहणार आहोत।